महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या दिवशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात। ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढली जाते। तसेच महाराजांच्या गड किल्ल्यावर जाऊन कोणी स्वच्छता करतात तर कोणी आनंद उत्सव साजरा करतात। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजाशिव छत्रपती यांना मानाचा मुजरा। आणि महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज कडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी अक्षदा। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। आकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली आहे। कल्याण मधील कोळिवली गावातील कुस्तीपटू कैलासवासी बळीराम कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांना ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या प्रोत्साहनाने रशियामधील एरोग्लॅड कोलमना येथे 36°C तापमानामध्ये L-410 या हवाई जहाजातून 5100 मीटर म्हणजे 16,732 फूट आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देत प्रथम भारतीय नागरिक ठरले। कर्नल कोस्त्या क्रिवोशिव 27,000 जंप मास्टर, रशियन आर्मी स्कायडाइव्ह मुख्य प्रशिक्षक, आर्मी बेस व आमचे मित्र आणि युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशन अमेरिकाचे स्कायडायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी साहसी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली। यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। Hi, good morning everybody. My name is Ajit Karbari. I am staying in Kalyan, district Thane, Maharashtra in India. I am completed my task in Aeroglad Kolomna in Russia, -30° temperature. Chhatrapati Shivaji Maharaj flag highlighted from the height of 16,732 feet and on the occasion of birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj. Thank you very much. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।